कसे आहे सगळे? काय ऑन करा व्हॉल्यूम, अनम्यूट करा, अनम्यूट एव्हरीवन, परमिशन दिले. मस्त मॅडम, मस्त. मस्त Okay. मस्त एकदम. अजून बाकीचे काय झालं जेवण आपलं? Relax होत आपण. नमस्ते मॅम. हो, मस्त मजेत मस्त मजेत. आनंदी. अजून जेवण बिवण? अजून नाही, वेळ वेळ आहे, लवकर जेवा सर. कोण बोललो? ठीक आहे, चालू करूया आता आपण. हो चालेल. 5 मिनिटं होऊन गेले आहेत. मी तर तुमच्या 10 मिनिटं आधी आले. बघत होते कोण किती तत्पर आहे, वेळेवरती कोण येत आहे, जीवनामध्ये बदल हवाय की नाही आपल्याला, हो की नाही? तर प्रश्न काय मी पहिला विचारला, कसे आहोत आपण? मस्त. मस्त, व्हेरी गुड. हा सेशन ना ऍटलीस्ट आजचा तरी इंटरॅक्टिव्ह असणार आहे. उद्यापासून शिकू काय शिकायचे तर, पण आजचा सेशन मला तुम्ही बोललेले हवे आहात. एनर्जी एकाच साईडने चालली, इम्बॅलन्स होणार. बॅलन्स हवाय की नाही आपल्याला आयुष्यामध्ये? बॅलन्स हवाय, त्यासाठी इथे आहोत. सुरुवात इथून करायची, बरोबर. बरोबर आहे की नाही? हो. आता अर्धे समजा माझ्याकडे 2-3 स्क्रीन्स आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त तर पडद्याच्या मागे आहेत. असेच पडदे आपण आयुष्यभर लावले, त्याच्या पुढे जायचंय आपल्याला. हे जग बघायचं आहे. आपण ज्या चौकटीमध्ये आहोत त्या चौकटीच्या बाहेर जरा आता वाकून बघायचं आहे आपल्याला. कसं आपलं आयुष्य आपल्याला बदलता येऊ शकतं की नाही, हो. सुरुवात आजपासून आपण केली. तर रेकी लेवल 1च्या या 7 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी प्रणाली, रेकी ग्रँड मास्टर. प्रिव्हियस बॅचला माझं इंट्रोडक्शन दिलंच नाही, कारण की ते एवढी बोलत होती बॅच की मला खूप बरं वाटत होतं. त्याच्या ह्याच्यात आम्ही इंट्रोडक्शनच नाही घेतलं, गरजच नाही लागली. ठीक आहे, तसं इंटरॅक्टिव्ह राहा. ठीक आहे. सो एम प्रणाली, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, एंजल मास्टर थेरपिस्ट, अरे काउन्सिलर. ऐकू येत नाही मला. ऐकते मी. ओके. 13 years and 13 years of training experience. तर आता हे मी काय सांगितलं, कारण की खूप क्वेश्चन मार्क्स असतात ना, आम्ही तुमचं काय ऐकू, कोण आहात तुम्ही? त्या अर्थी आपण इकडे आलो आहोत ना. रेकी कोणाच्या आयुष्यात अशीच येत नसते. त्या ब्रह्मांडाला जेव्हा वाटतं की तुझ्या हातून तुझ्या स्वतःच आणि दुसऱ्यांसाठी तुला काहीतरी चांगलं करण्याची वेळ आलेली आहे, तेव्हाच रेकी आपल्या हातात येणार. नाही तर तोपर्यंत कितीही हातपाय मारले, कितीही डिसाईड केलं तरी सुद्धा करू शकणार नाही. किंवा येते आपल्याकडे जेव्हा आपली वेळ आलेली असते, बरोबर आहे की नाही? साधा आपल्या देवाकडे, देवाच्या ठिकाणी जायचं म्हटलं तरी आपण काय बोलतो, तो बोलवेल तेव्हा माझी बोलवायची वेळ येईल, माझी जायची वेळ येईल तेव्हा मी जाईल, बरोबर की नाही? आपल्याला असं नाही करायचंय, पण वाट नाही बघत बसायची. संधी आली ती ग्रॅब करायची. रेकी ही माझ्या गुरूंचे बोल आहेत. शिकण्याची कला नाही. लिहून घ्यायचं, सगळ्यात पहिलं वाक्य आज लिहून घ्यायचं आहे. रेकी शिकण्याची कला नव्हे, जगण्याची कला आहे. कला हा वर्ड वापरलेला आहे. मी थेरपी, टेक्निक, अभ्यास, विद्या असं काही म्हणत नाहीये. रेकी काय आहे? शिकण्याची कला आहे, जगण्याची कला आहे. रेकी आपल्याला शिकवते, बाबा तू कसं वागायला पाहिजेस, तू कसं जगायला पाहिजेस, तू विचार काय केले पाहिजेस, तुझी ऍक्शन काय हवी आहे, बरोबर आहे की चुकीचे आहे, चुकलीस बरोबर कर. ह्या सगळ्या गोष्टी जिथे आपण शिकतो, दॅट इज रेकी. रेकीची व्याख्या थोडक्यात सांगितली. आज आपण इथे काय शिकायला आलोय, आपण का आलोय ते सगळे? मी शिकवायला आली, ठीक आहे. तुम्ही का आला तिथे सगळे?
बोला. मी तर मकरंद समजून भोसले. घ्यायला आलोय की रेकी काय प्रकार असतो. रेखी प्रकार आहे. ओके. अजून रेकीविषयी काही माहिती नाहीये, ती जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे. अजून रेकीबद्दल ऐकलं होतं, म्हणून मी स्वतः आपण काय करू शकतो हे बघण्यासाठी आले. अजून मला आन्सर पाहिजे. हे झालं रेकी 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 रेकी. स्वतःचा बदल करून घेण्यासाठी रेकीचा वापर करून स्वतःत बदल अपेक्षित करून. उत्तर काय हवं? आता मी एक कॉमन आन्सर सांगते सगळ्यात. आपण इथे का आलो आहोत? जरीही काही काहींच्या मनात कुतूहल असेल की रेकी काय आहे बरं, बघू दे प्रकार. आपल्या जीवनाला पॉझिटिव्ह करण्यासाठी. ओके. आता हे झालं एक एक असे आहे की जे कुतूहलाने आले आहेत की रेकी ऐकून आहोत, काय आहे बरं नेमकं हे. काहीकांना रेकी माहित आहे, पण एक्झॅक्टली ती कशी वापरायची माहित नाही. किंवा रेकीचा काय उपयोग होऊ शकतो आपल्याला, बरोबर. एक कॉमन आन्सर आहे, ते म्हणजे जनरल आन्सर आपण काय देऊ शकतो की आपण इथे आहोत ते आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. मग तुम्ही इथे जरी न्यूमरोलॉजीचा क्लास असता आणि जर तुम्ही उपस्थित असता तरी पण तुम्हाला एकच काम करायचंय, आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. आपण जे काही गोष्ट करत आहोत, सकाळी उठत आहोत, रात्री झोपत आहोत, जेवत आहोत, ऑफिसला जात आहोत, बिझनेस करत आहोत, जेवण बनवत आहोत, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जी काही धावपळ करत आहोत ती फक्त एकाच गोष्टीसाठी करत आहोत, ते म्हणजे स्टेट ऑफ लाईफ चेंज करणं. बरोबर आहे की 2 वेळचं फक्त पोटाची खळगी भरायची म्हणून एवढं सगळी उठाठेव करतोय आपण? नाही. नाही ना. नाही. प्रत्येक फॅक्टर्स मध्ये मला माझी स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची आहे, म्हणून मी रोज उठत आहे, पळत आहे, धावत आहे. त्यातली ही एक धावपळ जी आता तुम्ही समोर आहात की आपले 1 तास एक्स्ट्रा झाले दोघांना. नाही, स्टेट ऑफ लाईफ आपल्याला काय करायची आहे, चेंज करायची आहे. आणि रेकीच्या क्लासमध्ये आहोत, रेकीच्या साह्याने करायची आहे. म्हणून हेच जर हिप्नोथेरपीचा क्लास असता तर आपण बोललो असतो हिप्नोथेरपीच्या साह्याने स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. ओके. तर एक्झॅक्टली काय करायचं आहे? स्टेट ऑफ लाईफ चेंज करणं म्हणजे काय करतोय आपण? कोणाला आर्थिक इश्यूज असतील, शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात, रिलेशनशिप मध्ये असू शकतात, भावनिक असू शकतात, किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ मध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात. तर ह्या सगळ्या इश्यूजला मला माझ्या आयुष्यातून बाहेर काढायचं आहे आणि काही गोष्टी मला अचीव्ह करायच्या आहेत, त्यासाठी मी इथे आहे. आपली प्रेझेंट स्टेट आहे सगळ्यांची काही ना काहीतरी. स्टेट ऑफ लाईफ चेंज करणं म्हणजे सांगते, स्टेट ऑफ लाईफ चेंज करणं म्हणजे एक प्रेझेंट स्टेट आहे, एक डिझायर्ड स्टेट आहे, एक काहीतरी एम आहे, गोल आहे. डिझायर्ड स्टेट, मला या स्टेटला पोहोचायचं आहे, मला असं दिसायचं आहे, मला असं बनायचं आहे, मला हे पाहिजे आहे, व्हॉट एव्हर. प्रेझेंट स्टेट आहे, डिझायर्ड स्टेट. परफेक्ट आहे का? चालतंय का बरोबर आपण? तर मला प्रेझेंट स्टेट मधून डिझायर्ड स्टेट पर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजेच मला प्रत्येक क्षणाला माझी लाईफ चेंज करायची आहे. त्यासाठी आपण आज इथे आहोत. ओके. आणि वरतून हा क्लास फ्री आहे. क्लास फ्री आहे का? हो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पण हा क्लास फ्री नाही आहे असं मी म्हटलं तर अरे म्हणजे लेवल ओके, म्हणजे शक्तिपाताच्या आधी आमच्याकडून काहीतरी घेणार वाटतं. हा क्लास खूप महत्वाचा काम आहे. एक तर 7 दिवसाचा आहे. 7 दिवस, 7 तास झाले. एक तासाचे 7 तास. सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत जी केली आहे त्यातली ही एक, माझी पण तुमची पण. काय देतो आपण, काय इन्व्हेस्ट करतो जरा सांगा.
चालना द्यायची याला, चालना. नको तिथे चालना देतो ना, माझ्या आयुष्यात हे नको, मला ते नको, नको तो जप केला, आता चांगला जप करू आपण. वेळ देतोय आपण. वेळ देतोय आपण, पण सर वेळ काय माहितीये का, चक्र आहे, कालचक्र, येतो जातो, येतो जातो, येतो जातो, कालचक्र फिरते फिरते फिरते. प्रत्येक जन्मामध्ये येतोय आपण वेगवेगळे युनिफॉर्म घालून, बरोबर आहे की नाही? हो मॅम. मग त्याच्यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं सर? क्षणाक्षणाला घेतोय श्वास. बस. श्वास घ्या सगळ्यांनी, बघू दे. सोडा. गेला श्वास, परत आणा. नाही शक्य मॅडम. मूल्यवान आहे की नाही? हो. सगळ्यात मोलाचा आहे तो आपला श्वास. मोजून मापून दिलाय प्रत्येकाला. 100 वर्षाचे आयुष्य सगळ्यांना दिलंय. दिवसाला किती श्वास घेतोय ते पण ठरलेलं आहे. कमी जास्त करायचं तर आपल्यावरती आहे, कर्माने. सगळ्यात बरोबर. एक्सपेन्सिव्ह ह्याच्यापेक्षा काहीच नाहीये, त्याला तर मोलच नाहीये, बरोबर की नाही? श्वास घेतला, एक क्षण गेला. असे 7 दिवसाचे 7 तासाचे प्रत्येक क्षण इथे आपण इन्व्हेस्ट करतोय. त्याच्यापेक्षा मोठी इन्व्हेस्टमेंट कुठे आणायची? माणूस एकदा समजा गेला, वारला, कितीही वरून ऑक्सिजन दिलं, तो जागा होणार आहे का? नाही. चेतना नाहीये त्याच्यात. चेतना कशी आणायची, कुठून विकत आणायची चेतना? श्वास लागतात त्याच्यासाठी, बरोबर आहे? हो. माझी भाषा सायंटिफिक पण असेल, परमार्थिक पण असेल आणि रोजच्या आयुष्यातली पण असेल, म्हणून तुमच्या मनाला ती भेटणार. तर मी तुमच्याशी बोलतच नाहीये, अरे मग कोणाशी बोलते? तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी बोलते. येऊया, व्हॉट इज आजचा टॉपिक काय होता बरं? आज आपण काय शिकायला आलो? आजचा काय टॉपिक आहे? रेकी. लिस्ट पाठवलेली माझ्या टीमला सांगितलेलं आज काय काय शिकवणार आहे सांगा जरा सगळ्यांना, आणि प्रिपेअर पण काय करून यायचंय, तयारी पण काय करायची ते पण लिहायला सांगितलेलं टीमला. प्रिपरेशन मध्ये काय सांगितलंय, वह्या पुस्तकं वगैरे ठीक आहे, पेन घेऊन या वगैरे, नाही. हसत या, मोकळ्या मनाने या. का बरं लिहावं असं वाटलं मला तिकडे मोकळ्या मनाने या? मी तर बाबा मोकळ्या मनाने देणारे, हातचं राखून देणार नाहीये. आता ते किती मोकळ्या मनाने तुम्ही रिसीव्ह करायचं, जबाबदारी तुमची. 7 दिवस, आणि 7 दिवस टिकून राहणं पण मोठी गोष्ट आहे. जो राहिला तो जिंकला. आणि या 7 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये 360 डिग्रीचा टर्निंग पॉइंट येणार आहे, याची गॅरंटी माझी. पाहिजे का मग? जीवनामध्ये आनंद पाहिजे आपल्याला, बोलतो आपण, त्या आनंदाला स्पर्श तरी करा, म्हणजे आपल्याला कळे अरे तो आनंद असा असतो. स्पर्श करणार त्या आनंदाला आपण. समजते इथपर्यंत? हो. ओके, आता मंत्र देऊया आपण. आता ह्याच्या आधी माझे क्लासेस इंग्लिश मध्ये चालायचे, आता हा 3rd बॅच आहे ज्याची मी मराठीमधून सुरू केली. तर मराठीचे शब्द इकडे तिकडे झाले तर त्याबद्दल मी आधीच माफी मागून घेतलं, काही टेन्शन नसतं ना. ओके, तर इथपर्यंत कळलं आपण काय बोलतोय, कशाबद्दल बोलत आहोत. आजचा जो दिवस आहे दॅट विल बी फोकस्ड ऑन आवर सबकॉन्शियस माइंड. आजचा दिवस आपण कशावरती काम करणार आहोत? आपल्या अवचेतन मनावर. अवचेतन मन ऐकले आपण? 2 टाईपचं आपलं माइंड असतं, एक कॉन्शियस माइंड, एक सबकॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे? अनकॉन्शियस माइंड सुद्धा आहे, पण आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये पकडू. काय आहे, कसं आहे, आपलं पुढे बघणार आहोत. आता सध्या तुम्हाला कळणं गरजेचं आहे, एक मंत्र आता घ्यायचा. आता हिंदीमध्ये तो मंत्र आहे की मी कसं आहे. माझा आवाज येत नाहीये? येतो. आपापले व्हॉइस, आपले व्हॉल्यूम चेक करा सगळे, बाकीच्यांनी ज्यांना येत नसते. एकाला जरी येतोय म्हणजे माझा आवाज प्रॉपर आहे. प्रॉपर येतोय. आहे. 2 बॅचेस झाल्या माझ्या. येतोय. हो मॅडम. ओके, आवाज येतोय मॅडम. तर असं मध्ये बोललं पटकन, मग मी आता चॅट बंद करावं लागतं.
काय बोलता तुम्ही? एक मंत्र आहे, कोणीही आजच्या पुढे विचारलं, मीच विचारणारे 7 दिवस तुम्हाला, कसे आहात तुम्ही? मस्त. अजून ऍड करू याच्यात आपण मॅडम. खुश. मी मस्त आहे. सगळ्यात आधी बोलायचं मी स्वस्थ आहे. लिहून घ्यायचं, मी स्वस्थ आहे. स्वस्थ नाही हा, स्वास्थ्यपूर्ण आहे. हम्म. मी मस्त आहे. लिहूनच घ्यायचे ते. आणि तिसरं बोलायचं आहे, मी जबरदस्त आहे. अरे बापरे, माझ्या आयुष्यात तर मागे एवढा केऑस चालू आहे, गोंधळ चालू आहे. काय बोलताय जबरदस्त आहे, मस्त, स्वस्त आहे. प्रत्येकाच्या चालू आहे ना, कोण चुकले कर्माला? संत नाही चुकले, देव नाही चुकला, आपण कसे चुकणार? कर्म तर आपण पण करून आलोय. ते कर्माच्या अनुषंगाने येणारे जे काही भोग असतील ते भोगावे लागणार आहेत. पण त्याची तीव्रता जर आपण कमी केली, असून नसल्यासारखे झाले, तर काय हरकत आहे? योगिता पाटील म्यूट करा. मी तुम्हाला सारखं म्यूट करते, सगळ्यांना म्यूट केलेलं आहे. पण ज्यांना फक्त बोलायचं आहे त्यांनीच फक्त ऑन करायचं, ज्यांना रिप्लाय द्यायचा आहे. तर काय पाहिजे आपल्याला? स्वस्थ आहे म्हणजेच काय? माझं शरीराने मी हेल्दी आहे. मस्त आहे म्हणजे या शरीराने हेल्दी असल्यावरती काय होणार आहे? आपली विचारसरणी सुद्धा मस्त राहणार आहे, आपल्या भावना मस्त राहणार आहेत. इमोशनली आय एम फिट अँड फाईन. बरोबर? आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा माझ्या परफेक्ट असणार आहेत, त्याच्यानंतर काय होणार आहे? माझ्या आयुष्यात येणारे रिझल्ट जबरदस्तच असणार आहेत ना. बरोबर आहे? आणि 3 ए आहेत. काय आहेत? 3 ए लिहून घ्यायचे. काय 3 ए? काय करायचं आज आपल्याला? अवेकन. इंग्लिश मधले आहेत, मराठी सांगितलं तर इंग्लिश पण सांगते. अवेकन, जागृत हो. अलाइन करायचं आहे. पहिलं आहे अवेकन, दुसरं आहे अलाइन, आणि तिसरं आहे अचीव. अलाइन झाल्याशिवाय अचीव कसं करायचं? आणि ते अचीव करण्यासाठी जागा तर व्हायला पाहिजे आपल्याला आधी. अवेकन, अलाइन करायचं आहे. कोणाला? कोणासोबत? त्या ब्रह्मांडासोबत. आणि जे पाहिजे त्या गोष्टी अचीव करायच्या. 3 ए. मराठी सांगितले, इंग्लिश सांगितले, हिंदी पण सांगून घेऊया. त्याच्यामध्ये काय आहे माहितीये? धमाल, कमाल आणि बेमिसाल. धमाल करायची आहे, आयुष्यात कमाल घडवायचे आहेत, आणि येणारे रिझल्ट आपल्याला कसे? बेमिसाल पाहिजे. बरोबर आहे? कळलंय आपल्याला काय करायचंय? आता पुढचा प्रश्न येतो, ही जी उठाठेव करतो, हे सगळं जे आपण करतोय, कशाला करायचंय मॅडम? काय गरज आहे हे सगळं करण्याची मला? 5 गोष्टी मिळवायच्या आहेत आपल्याला. किती गोष्टी? माहिती तरी पाहिजे ना आयुष्यात काय करायचं आपल्याला. 5 गोष्टी पाहिजेत आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे परमसुख. त्याच्या पुढचं सुख कसलं मागणार? परमसुख. सेकंड इज, आता परमसुख मिळाल्यावरती काय वाटणार आपल्याला? समाधान. थर्ड इज आरोग्य. परमसुख आहे, समाधान आहे, मला आरोग्याची गरज लागणार असं जीवन जगण्यासाठी. आणि या 3 गोष्टी मिळाल्यात, मी कलियुगात राहते, मला पैसा लागणार, मला ऐश्वर्य लागणार. सो फोर्थ इज ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे फक्त पैसा नाही, ऐश्वर्य म्हणजे सगळी ऊर्जा. लक्ष्मीची ऊर्जा, धनाची ऊर्जा, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य. आणि ह्या 4ही गोष्टी जेव्हा मिळाल्या, त्याच्यानंतर जीवन नाही मिळालं तर काय होणार? दीर्घायुष्य. 5वं काय पाहिजे आपल्याला? हे सगळं जगण्यासाठी मला दीर्घायुष्याची गरज लागतात. आणि ह्या काय पाहिजेत आपल्याला? आपला फोकस काय पाहिजे? ह्या 5 गोष्टी मला मिळवायच्या आहेत. काही जण म्हणतील, मॅडम या सगळ्या प्रापंचिक किंवा सांसारिक झाल्या, मला मोक्ष पाहिजे. जेव्हा आपण ह्या 5 गोष्टी मिळवू ना, तेव्हा वेळ भेटेल मोक्षाकडे कसं जायचा विचार करण्याची. नाहीतर आता आपल्याला विचारलं तर आपल्याला काय? अरे मुलाचं लग्न बाकी आहे, त्याचं एज्युकेशन बाकी आहे, करिअरचं लोन घेतलं आहे, स्टडी लोन आहे, माझ्या घराचं लोन आहे, मला घर घ्यायचं आहे, लग्न बाकी आहे, मुलीचं बघायचं आहे. मोक्षाकडे जाण्याची वेळ कुठे आपल्याला? किंवा तो विचार करण्याची. नाही तर आतापर्यंत आपलं काय आहे? परमार्थ करायचं 50शी नंतर करू ना. नाही.
जीवनामध्ये आपण जर बॅलन्स बघत असू तर आपल्याला कार्य पण बॅलन्सच करायचं आहे. संसार करतोय ना तो ऑटोमेशन वर गेलेला आहे. सकाळी उठतोच आहे, जेवण बनवतोच आहे, जेवतोच आहे, ऑफिसला जातोच आहे, ट्रेनने येतोच आहे, जातोच आहे, झोपतोच आहे, खातोच आहे. तेच करतोय आपण. उठतोय, खातोय, झोपतोय, काम करतोय. ऑटोमेशन वरती गेली आहे ती गोष्ट आता. जे प्रयत्नपूर्वक करायचे आहे ती गोष्ट म्हणजे ह्या ज्या आपण आता करणार आहोत, ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, कोर्स करत आहोत. आपण स्वतःला काय डिक्लेअर केलंय? या जगातील सर्वात हुशार प्राणी म्हणजे मी. बरोबर आहे? स्वतःला हुशार डिक्लेअर केलं आहे. पण काही ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत आहेत. मग हुशार प्राणी कोण? प्राणी की आपण? त्यांना शिकवावं लागत नाही प्रकृतीच्या हिशोबाने कसं जग, आपल्याला शिकावं लागतं. मग हुशार कोण? बुद्धीचं वैभव. वैभव आहे पण वापरत नाही आपण. व्याख्या पण आपण बनवल्यात, पदव्या पण आपणच आपल्याला दिलेल्या आहेत. अरे पण वापरणार कोण? जगणार कोण तसं? बरोबर आहे की चुकीचं जातोय? शांतता. बरोबर आहे. एक्सप्रेस व्हा. आतलं साचलेलं बाहेर काढायचे आत. तर बॅक टू आपल्या पॉइंट वरती, सबकॉन्शियस माइंड वरती का वर्क करायचंय? मग आपल्याला रेकी शिकायला आलोय, सबकॉन्शियस माइंड कशाला पाहिजे? कारण तो सबकॉन्शियस माइंड ह्या सगळ्याचा पाया आहे. मग तुम्ही रेकी शिका, तुम्ही NLP शिका, कोणताही पॅथी शिका, ॲलोपॅथी शिका, नॅचरोपॅथी शिका, होमिओपॅथी शिका किंवा टेक्निक ऑल्टरनेटिव्ह थेरपी शिका, सगळ्या गोष्टी येणार आहेत त्या सबकॉन्शियस माइंडवरच. का? कारण सबकॉन्शियस माइंड वरती काम केलं ना तरच आपला रिझल्ट, आपण आता जे जगत आहोत दॅट इज अ रिझल्ट ऑफ आर सबकॉन्शियस माइंड. हे लिहून ठेवायचं. आज आपण कोणत्याही स्थितीत आहोत, दॅट इज अ रिझल्ट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड. कारण या सबकॉन्शियस माइंड मध्ये माझा ह्याच्या आधीचे जे कर्म केलेले आहेत या जन्माचे, त्याच्या आधीच्या कितीतरी जन्माचे जे काही कर्म आहेत, जो काही डेटा आहे तो सगळा कुठे आहे? आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड केला गेलेला आहे. कुठे आहे सगळा डेटा? आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. त्यामुळे आता आपण जे जगत आहोत, जे काही गोष्टी करत आहोत, जे काही विचार करत आहोत, जे काही लाईफ पॅटर्न बनलेला आहे ते कशामुळे आहे? सबकॉन्शियस माइंडमुळे. जर मुळालाच पकडलं आणि त्याची जर डागडुजी केली तर येणारे सगळे रिझल्ट परफेक्ट येतील की नाही? साधं बाळ जेव्हा गर्भामध्ये असतं ना तेव्हा डायरेक्ट फिजिकल बॉडी बनते का आपली? नाही. तेव्हा आधी एनर्जी बॉडी बनते. आणि ती एनर्जी बॉडी कोणत्या डेटाच्या हिशोबाने बनते? सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटाचं इम्प्रिंटिंग असतं त्याच्याने आपली एनर्जी बॉडी बनते. त्याच्यानंतर हळूहळू DNA आणि जीनच्या हिशोबाने शारीरिक बॉडी बनते. मग मूळ कुठे आलं? सबकॉन्शियस माइंड मध्ये. अवचेतन मन बोलतात त्याला. आणि हा अवचेतन मन एवढा का इम्पॉर्टंट आहे? कारण आपलं जो चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड जे आहे ना, कॉन्शियस माइंड म्हणजे काय? ज्याच्याने आता आपण बोलतोय, नॉर्मल विचार करतोय, विचार फिल्टर करतोय. आता ह्या मॅडम इथे बसल्या आहेत, आम्हाला शिकवायला आलेल्या आहेत, बरोबर बोलतात की चुकीचं बोलतात, माझ्या आयुष्यामध्ये मी कसं लागू करू, उद्या यायचं की नाही यायचं, आता 1 तास होत आला अजून काय शिकवणार आहेत, ह्या ज्या सगळे विचार चालू आहेत, त्यामध्ये शंका आल्या, कुशंका आल्या, आपले अनालिटिकल इश्यूज आले, हे सगळं काय कोण करतंय? आपलं कॉन्शियस माइंड करतोय. पण त्याची पॉवर, त्याची कॅपॅसिटी फक्त 5 ते 10% आहे. ऍक्च्युअल मध्ये जी कॅपॅसिटी किंवा क्षमता आहे ती आहे सबकॉन्शियस माइंड, जी ती 90 ते 95% आहे. वापरतोय कोणता आपण? कॉन्शियस माइंड. आणि ज्याची कॅपॅसिटी 95% आहे त्याला वापरतच नाही आपण. वापरलं तर अर्धा 1% वापरला तर वापरला कधीतरी. चुकतंय की बरोबर आहे? आपण कुठेतरी चुकतंय. इतक्या वर्ष आपण कोणता माइंड वापरला ज्याची ऊर्जा, ज्याची कॅपॅसिटी 10%च आहे हँडल करायची? म्हणून तो ओव्हर थिंकिंग होते, म्हणून तर स्ट्रेस येतो, म्हणून तर डिप्रेशन येतो, म्हणून तर ट्रॉमा येतो, म्हणून तर टेन्शन येतं, म्हणून तर माणूस थरथरतो. त्याची कॅपॅसिटी 10% आहे. तो 95% वाल्याला 90% वाल्याला अवेकन करायचं आहे. उठ आता तू, त्याची डागडुजी करू आपण.
कारण त्याच्या आतमध्ये आपण फक्त वर्षानुवर्षाचा आणि जन्माचा कचरा साठवलेला आहे, नको असलेला फॉग निर्माण झालेला आहे, म्हणून कन्फ्युजन आहे. मार्ग दिसत असून पण दिसणार नाही. काय झालं आहे? फॉग आहे, तो आरसा पुसायचा आहे आता आपल्याला. म्हणून आजचा दिवस काय आहे? आजचा दिवस कशासाठी आपण दिलेला आहे? सबकॉन्शियस माइंडचं जरा झाडलोट करूया, डागडुजी करूया. कारण त्याने ना खूप सारे लिमिटिंग बिलीव्ह बनवून ठेवलेलं आहे. एका चौकटीमध्ये स्वतःला आपण बनवून ठेवलेलं आहे. ती चौकट, तो फ्रेमवर्क जरा आपण आता तोडायची आहे आणि त्याच्याऐवजी नको असलेल्या विचारांना बाजूला काढून चांगली प्रिंट रिइम्प्रिंट करायची आहे सबकॉन्शियस माइंड मध्ये. कळलं आज आपण काय हे बोलतोय? काही गोष्टी मी इथे रिपीट करत आहे. सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं कळलं? कारण जो डेटा माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, त्याच हिशोबामध्ये माझे सेल्स बनणार आहेत, तसेच जीन्स आहेत, डीएनए आहेत, त्याच्यामध्ये कोणते जीन एक्सप्रेस होणार आहेत, कोणते डॉमिनंट ठरणार आहेत, कोणते रिसेसिव्ह जीन म्हणून येणार आहेत, त्याच्याने माझे ऍक्शन, माझा पूर्ण व्यक्तिमत्व, माझा स्वभाव बनलेला आहे, मी तशीच ऍक्शन करणार आहे. ऍक्शन आलं की माझे तसेच हॉर्मोन्स रिलीज होणार आहेत, तसेच मी व्हायब्रेट होणार आहे आणि तोच माझा सवय बनून माझा लाईफ पॅटर्न बनणार. तर मागे 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 गेलो तर कुठे गेलो आपण? सबकॉन्शियस माइंडला. म्हणून आपल्याला कोणाला झाडलोट करावी गरजेचं आहे? ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड. अवचेतन मन. चेतन जे जागा आहे कंटिन्युअस, अवचेतन मन. आपल्याला काम करायचं आहे अवचेतन मनावर. आता आपण बघितलं कशावर काम करायचं आहे, बरोबर? त्याच्यानंतर आपण बघायचं आहे की रेकी लेवल 1 हा जो कोर्स आहे तो एक्झॅक्टली काय आहे. रेकी, आता खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल की रेकी लेवल 1 म्हणजे काय? रेकी लेवल 1 ला बोललं जातं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयं शुद्धीकरणाचा कालावधी. रेकी मास्टर हिलर बनण्यासाठी, प्रॅक्टिशनर बनण्यासाठी, स्वतःला किंवा इतरांना हील करण्यासाठी आपल्याला लेवल 3 कम्प्लीट करावी लागते. सो लेवल 1 हा काय आहे? सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचा फेज आहे, स्वयं शुद्धीकरणाचा कालावधी आहे. ह्याच्यानंतर लेवल 2 आणि लेवल 3 साठी एनरोलमेंट घ्यावी लागते, ऍडमिशन घ्यावी लागते. त्याच्यानंतर आपण काय बनणार? सर्टिफाईड रेकी मास्टर हिलर. त्याच्यामध्ये आपण रेकीच्या टेक्निक, साधनं कसं वापरायचं, काय ते सगळं डिटेलमध्ये लेवल 2 आणि लेवल 3 ला शिकतो. त्याच्यानंतर पण 4थी आणि 5वी लेवल किंवा कधी कधी एकत्रित घेतात, दॅट इज रेकी ग्रँड मास्टर लेवल. ग्रँड मास्टर म्हणजे काय असं? ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांना रेकी शिकवू शकतो किंवा शक्तिपात देऊ शकतो, अट्युनमेंट देऊ शकतो. हे क्लिअर झालंय लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि पुढचं काय आहे. आणि आता आपण काय करत आहोत? त्याच्यानंतर आजचा आपला टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. रेकी एक्झॅक्टली काय आहे त्याचं थोडंसं आपण बघणार आहोत, इंट्रोडक्शन फक्त. उद्या आपण बघणार आहोत रेकी म्हणजे काय, रेकीचे 5 तत्व काय. ओके, एकच. थर्ड डे विल बी आर पास्ट लाईफ मेडिटेशन. रिग्रेशन नाही आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन आणि रेकीची हिस्ट्री. नंतर आपले असणार आहे शक्तिपात, ऍक्टिव्हेशन आणि प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलने आपण काय करणार आहोत? पाण्याची चव बदली होते का बघायचं आहे स्वतःच्या अफर्मेशनने. मिठाचा खारटपणा, फूडची चव चेंज होते का, स्वतःची हिलिंग करू शकतो का, ते प्रॅक्टिकल आपण घेणार आफ्टर ऍक्टिव्हेशन. नंतर येणार आहे आपली ऑरा, आपला आभामंडळ. त्याचं मेकॅनिझम काय आहे, ते एक्झॅक्टली काय, त्याचे लेयर्स काय, त्याचा आपल्या शरीरावर, आपल्यावरती कशा पद्धतीने इफेक्ट येतो. नंतर असणार आहे आपले 7 चक्रास, 7 चक्र. त्याच्याबद्दलची माहिती, त्याचं मेकॅनिझम, त्याचं लॉजिक काय आहे, आपल्याशी ते कसे संलग्न आहेत, काय त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये देणं घेणं आहे, संबंध काय, कसे अफेक्ट करतात, एखादा व्यक्ती अशा पद्धतीने वागतो तर तो असं का वागत आहे, हे सगळं आपल्या कशावर कळणार? त्याच्या चक्रा सिस्टम वरून कळणार. ओके. आणि 7व्या दिवशी आपण बघणार आहोत की डेली प्रॅक्टिसेस मध्ये काय करायचं आहे, लेवल 2, लेवल 3 चा सिलेबस काय राहणार आहे, सगळ्यांच्या मनात असलेले जे काही प्रश्न आहेत, की स्ट्रक्चर काय असणार आहे, फीजचा कसं सिलेबस असणार आहे, ते सगळं आपण 7th डे ला एक्सप्लेन करणार आहोत. एनी डाऊट हिअर नाव? एकच सेकंड.
वीस इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना की आपण काय आहे, काय करणार आहोत, काय शिकणार आहोत? ठीक आहे, आता पुन्हा सबकॉन्शियस माइंड वरती येऊया. 5 important elements of life एकदा एक्सप्लेन करा ना प्लीज. 5 इम्पॉर्टंट जे आपल्याला मिळवायचं आहे: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. ओके, रत्नदीप सर, झोपून नाही ऐकायचं आपल्याला. एनर्जी आहे, एनर्जी अशी झोपलेलीच मिळवणार मग आपण. बी इंटरॅक्टिव्ह, एनर्जी हाय करायची आहे आपल्याला. आतापर्यंत जगलो त्याच्या पलीकडे जायचं आहे. जर ह्या 5 गोष्टी ज्या रिपीट केल्या तर ज्या मिळवायच्या असतील तर आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मला सांगा, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघितलं सगळ्यात मूल्यवान काय आहे? श्वास आहे. मग आता सगळ्यात खरं काय आहे? सगळ्यात खरी गोष्ट कोणती आहे या जगातली? ती म्हणजे पण श्वास आहे. का खरी आहे ती? आपण काय बोलतो, माझ्याकडे जे क्लायंट्स येतात काय बोलतो, मी देवाचं एवढं सगळं करतो, मी सगळे मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स केल्या, मी सगळं केलं, रिझल्ट काय येत नाही. असं का होतं आपल्यासोबत? कारण आपण जप चुकीच्या करतो ना. आपण काय बोलतो, मला हे नको आहे, देवा माझ्या आयुष्यात मला हे गोष्ट येऊ देऊ नको, मला हे बघून देऊ नको, मला हे नकोय, मला ते नकोय. पण पाहिजे काय हे देवाला कधी सांगणार आपण? जप चुकीचा केला. एक नव आहे जिला काम आहे दिवसाची 70 ते 80 हजार फक्त तू विचारच कर. ती फक्त विचार करते, 80,000 दिवसाला विचार करते. आता ते 80,000 विचार जर निगेटिव्ह आले तर काय परिणाम होणार शरीरावरती, मनावरती? तिला स्विच करायचंय. ओके, आपण काय बोलतो, मला ज्या गोष्टी नको आहेत त्याच काय येतात मॅडम माझ्या जीवनामध्ये वारंवार? अशाच व्यक्ती माझ्या सोबत काय येतात ज्या मला ऍक्च्युअली नको आहेत? कारण काय असतं, मेकॅनिझम काय आहे या गोष्टीचं? आपण अशाच गोष्टींसोबत काय होतोय? व्हायब्रेट होतोय, कंपन होत आहेत आपली. आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत त्याची तीव्रता एवढी आहे आपल्या शरीरामध्ये की अनुभव घेऊन बोलतोय. भीती असेल तर घाबरून बोलतो, त्या गोष्टीचा अनुभव घेतो आणि आपण बोलतो देवाला, हे मला देऊ नकोसा. देवाला काय कळतं? या ब्रह्मांडाला भाषा आहे. कोणती भाषा आहे? व्हायब्रेशनची. ॲनिमल्सला आहे, पक्ष्यांना आहे, प्रत्येकाला भाषा आहे. तर या ब्रह्मांडाला भाषा नाही का? आणि तो ब्रह्मांड कंटिन्यू मला बोलतोय तथास्तु. जर हा रूम बोलतो, जर आपली भिंत बोलते तथास्तु, वास्तू बोलते तथास्तु, हा ब्रह्मांड तथास्तु बोलणार नाही का? पण त्या ब्रह्मांडाकडे आपण मागतोय काय? जर गाडी पाहिजे तर काय बोलतो आपल्याला? आपण काय बोलतो? गाडी दे मला, मला गाडी पाहिजे. अरे फील करून बोल गाडी पाहिजे तर. तू ब्रह्मांड वरतून विचारतो, कोणती गाडी पाहिजे बाळा तुला? कोणत्या ब्रँडची पाहिजे? किती लाखापर्यंत पाहिजे? तुझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे पाहिजेत का तुला आधी ती घेण्याआधी? कोणत्या महिन्यामध्ये पाहिजे? कोणत्या वर्षी पाहिजे? कोणत्या रंगाची पाहिजे? अरे सांग. आपण काय बोलतो? गाडी पाहिजे. जोपर्यंत त्या ऊर्जांशी कनेक्टच होणार नाही त्याला आकर्षित कसं करणार जीवनामध्ये? आणि कनेक्ट कशाची होते? पूर्ण भावना, अनुभव घेऊन, ज्या नको आहेत त्या गोष्टींना. बरोबर आहे? जेव्हा अनुभव घेऊन बोलू ना आपण एखादी गोष्ट, अफर्मेशन वर्क काय नाही करत, कारण अनुभव घेऊन बोलतच नाहीये. अनुभव घेऊन जेव्हा एखादी मुखातून गोष्ट बोलतो ना तेव्हा शरीर त्याला काय करतो? रिस्पॉन्ड करत असतो, रिस्पॉन्स देतो. कसा रिस्पॉन्स देतो? त्याच प्रकारचे व्हायब्रेशन माझ्या सेल्युलर लेवल पेशींमध्ये होणार, तसेच केमिकल्स रिलीज होणार, तसेच हॉर्मोन्स रिलीज होणार. माझं संपूर्ण शरीर त्याच लेवलला, त्याच फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करणार, ऑरा व्हायब्रेट करणार. आणि पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला आपलं आपण पूर्ण इमोशनली, फिजिकली व्हायब्रेट होतो. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जी काही गोष्ट त्या ऊर्जेला व्हायब्रेट होत आहे फ्रिक्वेन्सीला, तीच गोष्ट माझ्याकडे आकर्षित होणार. हे आहे त्याच्या मागचं लॉजिक, मेकॅनिझम, फ्रिक्वेन्सी. ह्या जगातली प्रत्येक गोष्ट एका सटल एनर्जीला व्हायब्रेट होत आहे, फ्रिक्वेन्सीला, सजीव असो निर्जीव असो. त्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतोय ज्या नको आहेत. आता व्हायब्रेट कशाला व्हायचंय?
ज्या पाहिजे आहेत त्या गोष्टीच्या फ्रिक्वेन्सीला जर मी व्हायब्रेट झाले तो तथास्तू बोलतोच आहे ना, मग तीच गोष्ट येणार आपल्याकडे. म्हणून आता मागायचं कसं ही सुद्धा एक स्किल आहे. रेकीमध्ये आपण जेव्हा बसतो ध्यानाला आपण असं काही की मागत असतो ऊर्जा. हिलिंग करताना हात असे असतात, पण आतापर्यंत आपण चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मागत आलो, म्हणून चुकीच्या घटना घडल्या आणि वारंवार त्याच गोष्टी येतात. खूप जणांच्या आयुष्यात असं होतच आहे. फॅक्ट आहेत या गोष्टी. हे बघा, कसंही जीवन जगलो ना आयुष्य संपणार आहे, बरोबर आहे, फॅक्ट आहे. हसत जगलो, रडत जगलो, विवळत जगलो, दुसऱ्यांना दूषण देत जगलो, आयुष्य संपणार आहे, फॅक्ट आहे. जन्माला आलोय ना, आधी असं होतं, जाताना असं होणार आहे, एवढाच प्रवास आहे. मधला काय आहे? प्रवास. त्या प्रवासात त्याने माझ्या हातात काय दिलेला आहे? श्वास, जो खरा आहे. श्वासासोबत जगायचं आहे, ह्याला फोकस करायचा आहे, ऊर्जा घ्यायची आहे ब्रह्मांडाची आणि हात धरायचा आहे रेकीच्या साधनांचा किंवा टेक्निक्सचा. रेकीचा अर्थ सांगितला सोप्या शब्दात. काय आहे रेकी? ह्या सगळ्या गोष्टी रेकी आहेत. कोणती व्याख्या नाही सांगितली, काही नाही सांगितलं ना, पुस्तकात आहे ना, तुम्ही व्हिडिओ बघा, काय कुठे मिळणार नाहीये. सोप्या भाषेमध्ये रेकी म्हणजे हे. साधं गणपती घरात येणार असेल तर घराची झाडलोट करतो ना, घर स्वच्छ करतो, सजवतो. मग आता आपण काय बोललो, रेकीमध्ये शक्तिपात होणार आहे. या अखंड ब्रह्मांडाची ऊर्जा स्वतःमध्ये आपण स्वागत करणार असो तर ह्या घराची स्वच्छता करणं गरजेचं आहे की नाही? अंघोळ रोज करतो ना वैजयंती मॅडम? सेकंड टाइम अटेंड करताय? येस. हो मॅडम, हो. याची कधी केली आपण? नाही केली, मी तसंच ठेवले घाण. बदलायची आहे, ह्याची स्वच्छता करायची आहे. म्हणून आजचा सबकॉन्शियस माइंडची काय आहे, आजचा दिवस आहे म्हणजे स्वतःची झाडलोट करून घ्या. उद्यापासून तयार राहा रेकी शिकायला. घर बांधायला निघालोय, रेकी शिकायला निघालोय, रेकीचं महल बांधणार आहोत. अरे पाया कोण बांधणार? पाया मजबूत पाहिजे ना. तो पाया आज मजबूत करा म्हणजे उद्यापासून आपण तयार. रेकी काय आहे बघायला. थोडक्यात सांगितले रेकी काय आहे. रेकी जगायला शिकवणार आहे, पावला पावलाला शिकवेल. चुकलीस नीट वाग, की हे बरोबर आहे की ते बरोबर आहे, कन्फ्युजन उरणारच नाही. कारण की हा फोकस असणार आहे. आपण काय शिकलो शाळेमध्ये किंवा जे एक्सपेरिमेंट करायचो दूर ते मॅग्निफाईंग ग्लासने, सूर्याच्या किरणांना फोकस करायचो. जिकडे फोकस जाईल तिकडेच एनर्जी परावर्तित होणार आहे आणि तीच गोष्ट मल्टिप्लाय होणार आहे. फोकस चांगल्या गोष्टींकडे करा, मल्टिप्लाय करा. त्यासाठी काय लागणार आपल्याला? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागणार. काय लागणार? आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. कशी करायची बरी याची ट्रेनिंग? 3 गोष्टी, पुन्हा 3 गोष्टी. पहिली आहे अफर्मेशन. अरे अफर्मेशन खूप चाललंय सध्या, काय आहे नेमकं हे? सोपं आहे. ते अफर्मेशन आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आहे, रेकी सुद्धा आपल्याकडूनच उगम आहे ना. पण जर बाहेरून आलेला घास आपल्याला बरा वाटतो, तो आपण लगेच खातो. आपल्या पुराणांमध्ये आहे, आपल्या ग्रंथांमध्ये आहे, पण आपण पुरावा कुठे त्या सगळ्या गोष्टीचा? आपल्याला सेल्फ डाऊट्स आहेत, मग स्वतःवर असो किंवा इतरांवरती असो किंवा आपल्याच गोष्टींमध्ये असो. आपल्याला काय शिकवले गेलेलं आहे? मंत्र शिकवले आहेत, लहानपणापासून ऐकत आलो आहोत, अभंग ऐकत आलो आहोत, प्रार्थना ऐकतोय, आरत्या ऐकतोय. पण हे सगळं काय आहे? हेच तर अफर्मेशन आहेत. अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन म्हणा, अफर्मेशन म्हणा, प्रोनाउन्सिएशन काही करा. काय आहे? सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण असलेल्या शब्दांचा, बोलांचा एकत्रितकरण करून बनवलेले जे सेंटेन्सेस आहेत, वाक्य आहेत, दॅट इज अफर्मेशन. तेच माझ्या मंत्रांमध्ये आहे, तेच माझ्या अभंगांमध्ये आहे, तेच ओव्यांमध्ये आहे, तेच प्रार्थनेमध्ये आहे, तेच आरत्यांमध्ये आहेत. वेगळं काय? मी म्हटलेलं रे की आपण जन्माला आल्यापासून शिकतोय. संस्काराच्या मार्फत असो, इतरांच्या मार्फत असो किंवा घेऊन आलेलो असो. या शरीरामध्ये आलोय, उगाच आलो काय? काहीतरी पुण्य केले म्हणून या शरीर भेटलेलं आहे ना 84 लाख योनींच्या नंतर, की असंच टाइमपास म्हणून याच्यात दिलं आपल्याला?
मग ज्यासाठी मी जन्माला आले ती गोष्ट मला साध्य करता आलीच नाही तर परत ये, फेरा चालूच राहू देत. अचीव काहीच नाही करत आहे. आयदर अपग्रेड करा नाही तर डिग्रेड करा, पुढे जा. तिथल्या तिथे राहण्यात अर्थच नाहीये. आपल्याला पुढे द सेट ऑफ लाईफ बेटरमेंट कडे घेऊन जायचे, क्षणाला मला बेटर व्हायचं, हा उद्देश. मग तू कोणत्या फॅक्टर मध्ये का असे ना, हेल्थ असो, वेल्थ असो, काही असो. सो ट्रेनिंग पहिलं आहे अफर्मेशन, कसे वापरायचे आपण पुढे बघणार आहोत. लेवल 2 आणि लेवल 3 ला तर पूर्ण ह्याच्यावरतीच आहे सगळं. सेकंड आहे व्हिज्युअलायझेशन, सगळ्यात पॉवरफुल टेक्निक लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण बोलू शकतो ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. सगळ्यांनी पटकन डोळे बंद करा आणि सफेद हत्ती बघा. अर्ध्या सेकंड मध्ये दिसला? वेळ लागतोय सफेद हत्ती बघायला? एवढा वेळ का लागतोय सफेद हत्ती बघायला? हत्ती तर बघायचे, इमॅजिन करावा लागला. सफेद हत्ती कधी बघितलाच नाहीये. हा, कारण की आपल्याला सवय काय लागली मॅम, काळा हत्ती काळा बघायची, हत्ती. ग्रे हत्ती करेक्ट. बघायची. पॉवर ऑफ युअर व्हिज्युअलायझेशन, आपण बघितलंच नाही, कनेक्शन कसं येणार? म्हणून ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्याला बघा, त्याच्याशी कनेक्शन प्रस्थापित करा आणि त्या गोष्टी अट्रॅक्ट करा. विदिन सेकंड दिसला, कसा दिसला, रंग भरावा लागला, त्याच्यात प्रयत्न करावा लागला. सहज काळा हत्ती बघा, असा डोळ्यासमोर आहे, डोळे बंद करायची गरज काय? मग तेवढ्या सहजतेने आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्याच्याशी कनेक्शन प्रस्थापित करावं लागेल. गाडी पाहिजे, जा त्या शोरूम मध्ये, जा त्या गाडी सोबत सेल्फी काढून या स्वतःच. त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊन या, पैसे लागत नाही त्याच्यासाठी. त्याच्या एनर्जीशी कनेक्ट व्हा, त्या व्हेकलच्या एनर्जीशी कनेक्ट तरी व्हा. दिवसातून 4-5 वेळा तीच गाडी दिसायला लागेल. हळूहळू त्याच्याकडेच फोकस जाईल, हळूहळू ऍक्शन पण तशीच करू आपण. म्हणून फोकस. कळतं? आपण काय करतो, पास्टचं चिंता केलेली आहे, फ्युचरची प्लॅनिंग करतोय, कुठे बसून? वर्तमानात बसून. करत काहीच नाही. जिथे ऍक्शन करायचे तिकडे ऍक्शन घेत नाही आणि मग बोलतो माझी कामच होत नाहीयेत. कशी होणार बाळा? ऍक्शनच घेत नाहीयेस. तुझ्या डिझायर्ड लाईफ पर्यंत पोहोचण्यासाठी, प्रेझेंट पासून डिझायर्ड पर्यंत तुला काय ऍक्शन घ्यायची हे तुला माहितीच नाहीये. मग तू बोलणार कामच होत नाहीये. कसा दिवस जातो कळतच नाही, कसा महिना गेला कळलं नाही, अरे डिसेंबरला आपण बोलतो कसं वर्ष संपलं काय कळलंच नाही. असं समजणार आपल्याला. पुढच्या वर्षी तेच संकल्प घेऊन आपण तयार. बरोबर आहे की चुकतंय? बरोबर मार्गावर चालतो. तो बोलतोय अरे तू 1 पाऊल तरी टाक, पुढचे 10 पावलं टाकायला मी येतो तुझ्यासोबत. पण माणूस तो पहिलं पाऊल टाकायलाच कचरतो. आता रेकी लेवल 1च्या पहिल्या दिवशी आलो, दुसऱ्या दिवशी येणार की नाही जबाबदारी आपली आहे. प्रवास आहे हा. पहिलं पाऊल टाकायचं आहे आणि त्याच्यावर कन्सिस्टन्सी पाहिजे. एक तर ते पहिलं पाऊल टाकलं त्याच्यासाठी स्वतःची शाबासकी. नाही तर वर्ष जातात, अख्खं आयुष्य निघून जातं माणसाचं आणि माणूस फक्त विचार करतो करू की नको, 50 झाली 60 झाली याच्यानं अरे तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. फायदा काय मग ते जगण्याला? मग जो प्रवास करतोय ना तो जो हसत हसत केला तर काय वाईट आहे? तिसरी गोष्ट मेडिटेशन. हे बापरे, मेडिटेशनला बसणार का? नाही. मेडिटेशनचा अर्थ काय सांगा? कोणी इथे मेडिटेशन ट्रेनर आहे किंवा मेडिटेशन करत आहे? ध्यान. सांगा मेडिटेशन म्हणजे काय? ध्यान धरणं. ध्यान धरणं. हे मराठी त्याचं ट्रान्सलेशन झालं. ओके, मेडिटेशन म्हणजे समजा आपण विचार केला ध्यान आहे, तर तो ध्यान आपण कुठे ठेवतो? माइंड वरती. माइंड वरती ठेवतो. हो, एकदम एकाग्रता, एकदम तिथेच ठेवायचं मग ध्यान. ओके. लास्ट टाइम लेवल 1 मधून काय शिकलात? भरपूर काही शिकले मॅडम, भरपूर काही शिकले. मला अनुभव आला, खूप अनुभव आला मॅडम. थँक्यू. म्हणून तर इथे आत आणि माझे तुम्हाला 2-3 दिवस चुकले माझे, 2-3 दिवस चुकले माझे, पण खूप सारे सगळं एकदम
छानपैकी डोक्यावरचा ओझा गेला, ते माझा सगळी घाण माझी निघून गेली. मन एकदम स्वच्छ निर्मळ, डोकं एकदम शांत. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. ओके, तर थर्ड काय आहे? मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणा. अरे कुठे ध्यान करायचंय पण आपल्याला? आपण काय बघितलं? खरं काय आहे? श्वास खरा आहे. मेडिटेशनची सोपी व्याख्या बनवू आपण. श्वासासोबत जगणं. श्वासावर ध्यान नका देऊ, त्या श्वासासोबत जगा. फक्त आयता दिलाय, जगा तरी फोकस देऊन. म्हणजे काय मेडिटेशन? म्हणजे काय? एखादी गृहिणी, तिला सुंदर स्वयंपाक जमत आहे, तिचं ते आवडीचं काम आहे, एकदम मन लावून फोकस लावून करत आहे, तिच्यासाठी ते मेडिटेशन. एखादा पेंटर पेंटिंग चांगलं करत आहोत, पूर्ण ध्यान देऊन त्याच्यात त्याचा आनंद, परमसुख आहे, ते त्याच्यासाठी मेडिटेशन. लिव्ह विथ युअर ब्रेथ, दॅट इज मेडिटेशन. मग प्रत्येक क्षणाला जर फोकस देऊन आपण जगणार असो, तर कशाला कुठे फेल होऊ? त्याने सगळं माझ्या हातात दिलंय. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते माझ्या पिंडी, म्हणून पिंडदान करतो. नदी नाले डोंगर तिकडे आहेत, माझ्यात पण आहे. कॅपिलरीज, आर्टरीज, वेन्स आहेत, तत्व आहेत, पृथ्वी आहे, आकाश आहे, स्पेस आहे, सगळं आहे, माझ्यात पण आहे. मग माझ्यात आहे तर मी रडत कशाला आहे? मागायला चुकत आहोत, त्याच्याशी अलाइनमेंट नाही करत आहोत, त्याच्याशी फ्रिक्वेन्सी मॅच करत नाही आहोत, ते शिकणं. समजते आपण काय करतो? So how to train your subconscious mind? With 3 things you can do this: affirmation, then visualization and meditation. मेडिटेशन म्हणजे काय? तासभर तुम्ही ध्यानाला बसा असं नाही म्हणत. जे काय करा, फोकस नाही करायचा आहे. प्रवासाला हलो, श्वास दिलेला आहे, श्वासासोबत जगायचं आहे. सबकॉन्शियस माइंडला फोकस करायचा आहे. ठीक आहे, एनर्जी घ्यायची आहे, ब्रह्मांडाकडून ऍब्झॉर्ब करायची आहे. टेक्निक, या सगळ्यासाठी टेक्निक वापरायची आहे रेकीची. सिंपल आहे हा प्रवास, सुरू करायचा आहे. फक्त वाट बघतोय आपण, नाही तो बघतोय. तू थोडी तरी ये पुढे, तुझ्यासाठी येतो मी. मागे पुढे उभा राहे सांभाळीता आली आघात निवाराया. आघात तो निवारेल ना, तू माझ्यावर विश्वास तरी ठेव. तो बोलतोय चालायला तरी ये, मी पकडतो तुला. सगळ्यात बेस्ट, सगळ्यांकडे जर आपल्याला कोणाला आयडियलाइज करायचं असेल तर संतांना करा. ज्ञानेश्वर महाराज काय बोलतात? माझी एक तरी उभी अनुभवा. त्यांना कॉन्फिडन्स आहे, माझी कोणतीही उभी उचला ज्ञानेश्वरी मधून, अर्थ तोच निघणार आहे आणि तुझं आयुष्य चेंज होणार आहे 360 डिग्रीने. पण सेल्फ डाऊट आपल्याला आहे, त्यांना नव्हतं. एन्कोडेड आहेत काही काही गोष्टी, पण त्याला वारंवार वाचल्यावरती कळतात, अरे त्याचा गुह्यार्थ काय, मतितार्थ काय. करायला वेळ कुठे आपल्याला, कारण आपला फोकस दुसरीकडे. कळते आपल्याला काय करायचं आहे. स्वतःची डागडुजी करायची आहे, रिइम्प्रिंटिंग करायचं आहे, फोकस करायचं आहे, ह्याला जरा हलवायचं आहे आणि कामं करायची. आता मला बघून कंटाळा आला की काय? नाही मॅडम, नाही. नाही, ठीक आहे. नाही. त्यांची एनर्जी वाढलेली आहे गेल्या टाइमपासून. ठीक आहे, आता आपण पीपीटी बघूया, कारण की मला सवय नाहीये पीपीटी लावायचं आणि तेच वाचून दाखवायचं. आधी मी शिकवून घेते, त्याच्यानंतर तुमचं व्हिज्युअलायझेशन पण महत्वाचं आहे. तुम्हाला डोळ्यासमोरचं जाणं गरजेचं आहे, रिव्हिजन करायचं. ओके, सो विल शेअर. पीपीटी दिसते सगळ्यांना आता? हो. सबकॉन्शियस माइंड आपण बघितलं. 10% हो. एनर्जी कोणाकडे, 90% एनर्जी कोणाकडे आहे. देन कम्स, आता आपण हे बघितलं हाऊ टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड बाय दिस 3 थिंग्स. आता अफर्मेशन आपण जे मी बोलते मागासपासून, अफर्मेशन पण ह्याला काय बेस आहे का? याच्यावरती काय एक्सपेरिमेंट केलेले आहेत का? प्रयोग केलेले आहेत का? तर येस, ह्याच्यावरती सुद्धा प्रयोग झालेले आहेत. डॉक्टर एमोटो यांनी काय केलं? एक फुजिवारा डॅम आहे, धरण आहे, तिकडचं पाणी आणलं आणि त्या पाण्याला थोडे मिनिटं, काही मिनिटं प्रेयर्स दिल्या, म्हणजेच अफर्मेशन. मग तुम्ही त्याला प्रार्थना बोला, मंत्र जप बोला, काहीतरी प्रेयर्स दिल्या त्याला. तेव्हा त्याचं पहिलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर
पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर, आतमधले जे मॉलिक्युल्स असतात त्याचं स्ट्रक्चर जे असं होतं ते 5-10 मिनिटाच्या प्रार्थनेनंतर जर असं होऊ शकतं. आपण तर 70% पाण्याने बनलेलो आहोत. आपल्या फिजिकल लेवल, मानसिक लेवलवरती चेंजेस होणार नाहीत का अफर्मेशनने? प्रूव्हन आहे गोष्ट. हो. Yes. अशा पद्धतीने सुंदर क्रिस्टल फॉर्म होतं. समजा त्याला आपण अफर्मेशन देण्याच्या ऐवजी नॉर्मल पाण्याला जरी आपण त्यांनी काय केलं, 4 तास गॅजेट समोर ठेवलं आणि त्याचे डिस्टॉर्शन झालं. आपण तर 24 तास मोबाईलच्या समोर नाही तर लॅपटॉपच्या समोर असतो, तर कोणत्या पद्धतीचे रेडिएशन्स आणि डिस्टॉर्शन आपल्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये येऊ शकत असेल? तेच जर याला काय केलं आपण, वेगवेगळे अफर्मेशन दिले तर असे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर फॉर्म होतात. जर एका टेस्ट ट्यूब मधल्या पाण्यामध्ये होऊ शकतं तर आपण तर जिवंत आहोत, का नाही होऊ शकत? असं सुंदर बनायचं आहे का? कारण ही एनर्जी सुंदर आहे एवढी की आयुष्य सुंदर होऊन जातं. त्यांनी फक्त पाण्यावर केलं का? तर नाही, फूड आयटम्स वरती पण केलं. नॉर्मल भात घेतला, 3 बरण्यांमध्ये ठेवला आणि काय केलं, एकाला न्यूट्रल ठेवलं, काही अफर्मेशन दिले नाहीत, काही नाही दिलं, काही त्याला भावना दिल्या नाहीत. दुसऱ्याला जाणून बुजून हेटची भावना दिली, द्वेष दिला. तिसऱ्याला लव्ह दिलं, प्रेम दिलं, तसे अफर्मेशन दिले. आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतोय, कोणत्याही प्रकारचं. काय झालं? आठवड्याने 4 दिवसांनी काय झालं? जो न्यूट्रल आहे तो त्याच्या नैसर्गिक प्रक्रियेच्या हिशोबाने काय व्हायला लागला, खराब व्हायला लागला, डिसइंटिग्रेट झाला. तिसरा जो आहे, ज्याला जाणून बुजून हेटची भावना दिली, तो जास्त लवकर खराब झाला, बुरशी लागली. आणि जो तिसरा आहे त्याला काय केलं, लव्ह दिलं, प्रेम दिलं, माया दिली, प्रिझर्व झाला, तो प्रकृतीच्या पण अगेन्स्ट गेला की नाही? मग आपण जिवंत माणसं आहोत. हे तर डेड अन्न आहे ना, शिजवून त्याच्यामध्ये आता मायक्रो ऑर्गॅनिझम असेल ते सोडा. मग आपल्यावरती याचा इफेक्ट होणार नाही का अफर्मेशनचा? किती सोपी गोष्ट आहे. आता डोंट थिंक ऑफ व्हाईट एलिफंट. आधी काय मी म्हटलं, विचार करा व्हाईट एलिफंट. आता मी बोलते व्हाईट एलिफंट बघू नका, तरी पण आपण बघणार ना त्या क्षणाला. जर आपण जिवंत माणसं डोंट लिहिलेला शब्द कॅप्चर करत नसू तर आपण अपेक्षा का करायची त्या ब्रह्मांडाकडून की मी जे बोलते त्याचं डोंट कॅप्चर नको करूस म्हणून, मला हे नकोय. नो, नको, डोंट, नाही, ह्याचे व्हायब्रेशन लोएस्ट आहेत. ह्याला नाही, हे नाही कॅप्चर होत. ब्रह्मांड अशाच गोष्टींची संलग्न तुम्हाला करणार ज्याला व्हायब्रेशन्स आहेत. आता मी म्हटलं मला ही गोष्ट माझ्या आयुष्यात नको, नको नाही म्हटलं, ती गोष्ट त्याला वाटली, तीच गोष्ट त्याने आणून दिली. म्हणून बोल आपल्याला विचारपूर्वक वापरायचे आहेत, कारण बोल ब्रह्म आहेत. बोल काय आहे? ब्रह्म. नेक्स्ट आहे आपलं व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. ओके. नेहमी मेडिटेशन केल्यावरती आपल्याला काय वाटतं? बरं वाटतं. तो दिवस चांगला गेला, एनर्जी फील झाली. मॅडम का तुला एनर्जी फील झाली तेव्हा? असा विचार आपण नाही करत स्वतःला. आज मेडिटेशन केल्यावरती मला का बरं वाटतंय, काय चाललंय? का बरं असं होतं? कारण मेडिटेशन केव्हा करतो आपण? समजा सकाळी केले, पहाटे केलं, ब्रह्ममुहूर्तावरती केलं, तेव्हा काय होत असतं, आपला कॉन्शियस माइंड जरा झोपेत असतो. जागा कोण असतो? सबकॉन्शियस माइंड असतो. जेव्हा सुटत असतो आपण अल्फा स्टेट, त्याच्या पुढच्या स्टेटला असतो आपण, तेव्हा आपण काय सांगतो मेडिटेशन करताना? गायडेड मेडिटेशन असेल, कोणत्याही प्रकारचं मेडिटेशन असेल, त्याच्यामध्ये अफर्मेशन आहेत. डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करत आहोत, बरोबर आहे की नाही? श्वासावरती पहिलं स्टेप तर श्वासावर ध्यान ठेवा असं बोलतो. त्या तिन्ही गोष्टी करत आहोत आणि कोणाला सांगतो हे सगळं आपण की मला हे करायचंय, मला हे पाहिजे, ते पाहिजे? सबकॉन्शियस माइंडला सांगतोय. आणि हळूहळू नंतर 6च्या नंतर 7च्या नंतर हा जरा बंद होतो, शांत होतो आणि कोण ऍक्टिव्ह होतो? कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतो. तो आपल्याकडून कामं करून घेतो. पण ज्या दिवशी मेडिटेट केलं त्या दिवशी बरं का वाटतं? कारण की सकाळी उठल्या उठल्या ह्याचं आपल्याला आपण पॅटर्निंग करून ठेवलेली आहे आणि न कळत तो आपल्याकडून तीच कामं करून घेत आहे. म्हणून मेडिटेशन केल्यावरती तो दिवस चांगला जातो. आणि हेच जर रोज केलं तर कसं आयुष्य असेल आपलं?
म्हणजेच काय, तिथे सुद्धा आपण सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करत आहोत. आता हा चॅलेंज तुम्हाला द्यायला विसरले. 21 डेजचा चॅलेंज घ्यायचा आहे. पहिला चॅलेंज आय वुड से, एक स्वतःची आज सेल्फी काढायची, दुसरी सेल्फी 7 दिवसांनी काढायची. का? 7 दिवसानंतर जर मी बोलते तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, सांगणार कोण? आपला बेस्ट फ्रेंड फोन. आपल्यापेक्षा आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या फोनपेक्षा कोणी दुसरं ओळखत नाही आजच्या तारखेला. स्वतःची सेल्फी आता काढायची, स्वतःची सेल्फी 7व्या दिवशी काढायची आणि तो सांगेल तुझ्यामध्ये बदल झाला की नाही. हा पहिला टास्क. सेकंड टास्क वुड बी 21 डेज लिस्ट डाऊन करायचे आहे आपल्या आयुष्यामध्ये असलेले कंप्लेंट्स किंवा आपल्याला नको असलेल्या गोष्टी, ट्रिव्हियल गोष्टी, छोट्यातली छोटी सूक्ष्म गोष्ट लिहून काढा जी मला माझ्या आयुष्यात नको आहे. असं 21 दिवस कंटिन्यू करायचं आहे. करून तर बघा, काय पैसे नाही लागत याला. काय घडणार हे केल्यावरती? 21 दिवसानंतर बघू, जिथे लिस्ट 10ची असेल ना, ती लिस्ट हळूहळू 9 वर, 7 वर, 3 वर, 2 वर आलेली आहे. ही लिस्ट लिहायची का पेपरवरती फाडून फेकून द्यायची? फेकून द्यायची. हो, फाडून फेकून द्यायची. का फेकून द्यायची बरं? कधी न- कधी काही गोष्ट आपल्याला फिजिकली करणं गरजेचं असतं. आपण काय शिकलो? ह्याला बोलत राहा ऑल इज वेल, ऑल इज वेल. मनातल्या मनात बोला ना ऑल इज वेल. करतो का काम बघूया. कधी कधी आपल्याला फिजिकल गोष्टी कराव्या लागतात. सो 21 डेजचा हा तुमच्यासाठी टास्क आहे, कंपल्सरी करायचा आहे. नेक्स्ट आहे, आपल्याला काय करायचं आहे, जी गोष्ट पाहिजे आहे तेवढीच फक्त सांगायची आहे बिफोर बेड अँड आफ्टर गेटिंग अप इन द मॉर्निंग. जी गोष्ट मला हवी आहे, जी गोष्ट नको आहे ती सांगायचीच नाहीये. कसं? ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. झोपायच्या आधी हात जोडायचे आहेत. आतापर्यंत तू जे काही मला दिलंस आणि ह्याच्या पुढे देणार आहेस त्याबद्दल धन्यवाद. सकाळी बोलायचं आहे, आज तू मला जे काही देणार आहेस आणि आज तू मला उठवलंस त्याच्याबद्दल धन्यवाद. किती सेकंदाचं काम आहे. ह्याला बोलतात ग्रॅटिट्यूड. लोक अर्धा तास ग्रॅटिट्यूड करतात. मला मॅडम हम तो आधा घंटा ग्रॅटिट्यूड बद्दल बोलते. काय अर्धा तास बोलतात मला पण प्रश्न पडतो. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? हो. ओके. तर सगळ्यात आधी नेक्स्ट महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपले 24 आवर्स काय करायचे आहेत? प्लॅन करून वागायचं आहे. 24 तास का म्हणून प्लॅन करू मी? ऍक्शन फोकस्ड हवी आहे ना, तर मग प्लॅनिंग सुद्धा फोकस्ड लागणार आहे. कोणाकडे 1 तास एक्स्ट्रा आहे की 1 तास कमी आहे? सगळ्यांकडे 24 तासच दिलेले आहेत देवाने. हो, बरोबर आहे. अंबानीकडे पण 24 तास आहे. रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराकडे पण 24 तासच आहेत. नोकरदाराकडे पण 24 तास आहे. बिझनेसमॅनकडे पण 24 तास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पण 24 तास आहेत. अब्दुल कलामकडे पण 24 तासच होते. पण प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगळी काय मग? काहीच नाही. अचिव्हमेंट वेगळी आहे की नाही प्रत्येकाची? का बरं ती वेगळी? सबकॉन्शियस माइंड प्रत्येकाचं 24 तास. प्रोग्रामिंग वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. विचारसरणी वेगळी आहे, त्यामुळे ऍक्शन वेगळी आहे आणि रिझल्ट येणारा काहीतरी वेगळाच आहे. बरोबर आहे? त्यामुळे सबकॉन्शियस माइंडची काय करायची आपल्याला? रिइम्प्रिंटिंग करायची आहे, डागडुजी करायची, साफसफाई, जरा त्याला हलवायचं आहे. इथपर्यंत कळलं? 1 तास आता संपलेला आहे. तर आपण याच्यानंतर, आता हे मी सांगायला विसरले की ह्या 1 तासानंतर आपण स्वतःला घोषित करायचं आहे की मी या जगातली सगळ्यात लकीएस्ट पर्सन आहे. मी या जगातली सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. कसं बरं मॅडम शक्य आहे? माझ्या आयुष्यात तर एवढं सगळं चाललेलं आहे. चालणारच आहे, होणारच आहे, कर्म केले आहेत, येणारच आहे. पण ते कर्म ना, सद्गुरू काय सांगतात? सद्गुरू म्हणजे ते सद्गुरू जो युट्यूब वरती येतात ते नाही बोलत. एक बोल आहे, ठेच लागून देईल पण रक्त येऊन देणार नाही. म्हणजे कर्माने तुझ्याकडे येणारच आहे भोगायला, पण तुला अलगद बाहेर काढेल ना मी. विश्वास तरी ठेव, ऍक्शन तरी घे.
कर्माने खड्डे येतील, चुकवायचे कसे ते आपल्याला समजलं पाहिजे. केव्हा समजेल? जेव्हा आतून जागृत होईल. ही भाषा अशी वाटते शब्द बोलते मी, तसं नाही. जो हा 1 तास जी लोक टिकतील ते खरे, आणि ह्याच्या पुढे जे 7 दिवस टिकतील ते अजून खरे. पेशन्स. माणसाकडे काय नाहीये, पेशन्स. सगळ्या गोष्टी एका बटनावर आल्यात ना आपल्या. अँटीबायोटिक खाल्ले, पेन किलर खाल्ले की आम्ही मस्त, दुसऱ्या दिवशी परत अस्वस्थ. खरं बोलते मी, थोडस बोचेल, कारण की ऐकायची सवय नसते खऱ्या गोष्टी. पेशन्सच नाही ऐकण्याची, तयारीच नाही आमची ऐकण्याची. कारण आम्हाला सोल्युशन नकोय, आम्हाला फक्त कोणीतरी कुरवाळत राहणं गरजेचं आहे. माझ्यासाठी तुम्ही ऍक्शन घ्या. कोण नाही या जगामध्ये कोणाला उपयोगात पडत, आपणच आपल्याला. कारण कर्मच आपले आहेत, भोगायला पण आपल्याच आहेत, बाहेर पण आपल्यालाच पडायचंय. कोणी येणार नाही. जास्तीत जास्त मार्गदर्शन दाखवू, करायचंय आपल्याला. तर 1 तास संपता संपता आज आपण बोलायचं आहे, मी या जगातली सगळ्यात लकीएस्ट पर्सन आहे, भाग्यशाली व्यक्ती. का? 3 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे हे देवा, रोज सकाळी मी काय सांगितलंय, थँक्यू बोलायला उठतो आपण, पण उठलो तरी पाहिजे की नाही सकाळी. रोज रोज या जगातून, या पृथ्वीवरून 10 लाख लोक टाटा बाय बाय करतात, त्याच्यात माझा तू नंबर नाही आणलास. मला तू उठवलं, जागं केलं, जिवंत ठेवले, म्हणून मी रोज भाग्यशाली आहे. हो की नाही? बरोबर आहे. रोज आपण लकी ठरतोय. माझ्या घरातील इतर व्यक्तींना सुद्धा तू जागं केलंस. थँक्यू फॉर दॅट. छोटी गोष्ट वाटते पण हीच महत्वाची आहे ना. त्याच्यासाठी आय एम द लकीएस्ट पर्सन. मी तर आहे बाबा, रोज मी उठते. दुसरी गोष्ट, जे हात जोडून तुला धन्यवाद बोलते ना मी, ते हात जोडायला माझे हात आहेत, पाय आहेत, धडधाकट आहेत, कुठे काही दुखत बिकत असेल पण आहेत. कितीतरी जगातली अशी माणसं आहेत ज्यांना ते सुद्धा नाही आहे, तर त्यांच्यामध्ये पेक्षा मी तर लकीएस्ट आहेच आहे. मी तुला बघते, तुझ्याशी बोलते, हा निसर्ग बघते, ऐकते, अनुभव घेत आहे, मी लकी आहेच. ह्याच्यात दुसरा थॉट काय आणणार आपण अजून? ह्याच्यापेक्षा काय लकी व्हायचंय? तिसरं आणखी महत्वाची गोष्ट, आता तुम्ही कोणत्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये असा, आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, शारीरिक, पण आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की आता मी ज्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये आहे, आता सुद्धा ह्या जगातील एका तरी व्यक्तीच्या आयुष्यातील किंवा एका तरी व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन मी जगत आहे. बरोबर आहे. ते व्यक्तीचं स्वप्न आहे माझ्या लेवलला यायचं, पण मी ते ऑलरेडी उपभोगत आहे. मग मी लकी नाही का? आज मी काय म्हटलं, हलवायचंय स्वतःला. जे लोक टिकले ते हलले, जे लोक नाही टिकले ते गेले. कारण इथे सुद्धा कर्म येतात आडवे. मी वाईट मानून बसू का? 100 लोक होते, एवढे लोक उरले का? ज्यांनी पहिलं सांगितलं, ज्यांच्या आयुष्यात रेखी येणार आहे त्यांच्याच येणार आहे. जबरदस्ती नाही आपण कोणाला करू शकत. कळतंय का? आता कोणाला डाऊट्स असेल तर विचारा. क्वेश्चन्स का विचारायचे? म्हणजे आपल्या विचारांचे मंथन होत आहे. विचाराचं मंथन केलं, जरा बुद्धी घासली, तर त्याच्यातून तूप निघणार आहे. लोण्यातून तूप निघतं की नाही? कसं निघतं? मंथन केल्याशिवाय. मंथन होणं गरजेचं आहे, तेव्हा तूप येणार आहे. इथे मी कोणते फॉल्स प्रॉमिसेस नाही करणार की उद्यापासून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार घडणार आहे, जादूची काडी फिरवली जाणार आहे, बटणं दाबली जाणार आहेत. नाही. ऍक्शन सांगितले जाणार आहेत. कन्सिस्टन्सली जो करेल, मेंटेन करेल, त्याला रिझल्ट येणार आहे. म्हणून स्टार्टिंगला म्हटलं 7व्या दिवसापर्यंत जो टिकेल तो जिंकला. बरोबर आहे? ती चुकीचं जातोय कुठे? आयुष्यात मध्ये पण ह्याच गोष्टीची कमतरता आहे, ती करायची. म्हणून पहिला प्रश्न विचारला, का आलो? तसंच प्रश्न स्वतःला विचारायचा, पृथ्वीवरती का आलो?
आणि मग उत्तर शोधायला जाऊ. ओके, चालेल. उद्या भेटू विथ द सेम एनर्जी विथ डिफरंट टॉपिक. ओके, पटलंय सगळ्यांना की काही नाही पटलं? हो. जे काही शिकलो बरोबर शिकलो की हो. 1 तास आमचा एक्स्ट्रा होता तो इथे दिला आम्ही? सगळं पटलं. थँक्यू सो मच. पण इथे इंटरॅक्टिव्ह राहणं गरजेचं आहे तुम्हाला. आज मी फक्त बोलली, उद्यापासून प्रवचन नाही होणार आहे. एका साईडने मी प्रवचन देते, बाकी सगळे पडद्याच्या मागे आहे. हम्म. त्यामुळे एनर्जी केव्हा एक्सचेंज होईल, बॅलन्स पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टी. ठीक आहे, सो विल सी यू टुमॉरो. मला ऐकून घेतलं 1 तास त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आज इतकं छान सांगितलात. गुरु म्हणून आम्हाला तितका प्रवचन दिलात. खूप खूप आभारी. खूप खूप धन्यवाद. खूप गोड वाटलं. धन्यवाद. थँक्यू. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. ग्रॅटिट्यूड. हे पुढचं गोष्ट आहेत, लेवल 2 आणि 3 ला आम्ही सांगतो. पण ह्याच्या पुढे कोणी आपल्याला काही थँक्यू बोललं, स्वतःवरती काही घ्यायचं नाहीये. त्याच्याबद्दल चांगलं असो वाईट असो, कोणतेही काम करायच्या आधी त्याचं नाव घेतो. हो, चांगलं करा सगळं, संपल्यावर त्याला थँक्यू बोलतो. मग ते करताना त्याला का विसरायचंय? नाही. त्यालाच धरून करा, तुम्हाला रिझल्ट चांगलाच येणार आहे. सोप्या गोष्टी आहेत, शिकवल्या जातात यज्ञामध्ये, हे करा असं करा. अरे पण यज्ञ काय आहे, आहुती कसली टाकतोय, आता हा विचार करायला दिला आहे. उद्यापर्यंत शोधायचे उत्तर. ठीक आहे, चालेल. सी यू टुमॉरो विथ द सेम एनर्जीज अँड विथ द न्यू टॉपिक. ओके, बाय. थँक्यू.